एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आणि त्यानुसार देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येईल अशी शक्यता आहे। दरम्यान या एक्झिट पोलच्या अंदाजांवरती आता ठाकरेंच्या पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे। एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे, त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही अशी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे। आणि देशातील राज्यांमधील मतदानाची सारासार माहिती न घेता एक्झिट पोलवाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्तपणे ठोकून दिलंय की पुन्हा एकदा मोदीच येत आहेत अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। लोकशाहीत जनता सर्वतोपरी आणि मतदार हाच राजा आहे आणि 4 जूनला मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल असा देखील टोला लगावण्यात आलाय। तर एक्झिट पोलवरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। तुमचं भाकीत खोटं ठरलं तर राजकीय संन्यास घेणार का? लोकांची वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार असा खोचक सवाल कदम यांनी केलाय। तर हिम्मत असेल तर कॅलेंडर बघा, 4 जून म्हणजे हिंदू साम्राज्य दिवस असल्याचं म्हणत राम कदम यांनी राऊतांवरती पलटवार केला। राम कदम यांनी केलेली ही पोस्ट, उद्या दुपारी 3 वाजता कळेल की गांजा पिऊन हल्ली काही लोक लिखाण करतात, खोटं ठरल्यावर काय प्रायश्चित्त करणार? राजकीय संन्यास घेणार का? लोकांची केलेली वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार? हिम्मत असेल तर बघा कॅलेंडर काय सांगतंय, हिंदू साम्राज्य दिवस 4 जून अशी पोस्ट राम कदम यांची संजय राऊतांना प्रत्युत्तर म्हणून। संजय राऊतांनी जो काही दावा केला होता की एक्झिट पोलचे आकडे हे खोटे आहेत आणि अंधकार दूर होईल देशातला हुकुमशाहीचा असं संजय राऊत म्हणाले होते, यावरती राम कदम यांनी पोस्ट केली आहे आणि स्वतः आमदार राम कदम हे आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये राम कदमजी। आणि जे काही एक्झिट पोल नंतर महाविकास आघाडीकडून किंवा संजय राऊतांकडून जे काही आरोप केले जात आहेत या एक्झिट पोलवरती, त्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? व्यक्तिविशेष मी आरोप करणार नाही, पण मागच्या काही दिवसात मानसिक संतुलन बिघडलंय म्हणा किंवा गांजा पिऊन कोणीतरी सामना लिहितंय म्हणा, काही का कारण असे ना, पण लहान मुलगा सुद्धा असं कृत्य करणार नाही इतकं बालिश कृत्य सामना वर्तमानपत्रातून होत आहे। आता त्याला वर्तमानपत्र म्हणायचं का उरले सोडलेल्या पक्षाची जाहिरात करणारा हँडबिल म्हणायचं, हा एक चर्चेचा आणि वादाचा भाग आहे। मूळ मुद्दा असा आहे की ज्या वेळेस मोदी सरकार किंवा आमचे सगळे महायुतीचे घटक आम्ही 400 पार म्हणतो आहोत, त्यावेळेस इतर पक्ष कुठे दिसत आहेत? म्हणजे काँग्रेसनं जेवढं संख्याबळ लागतं तेवढ्या जागा सुद्धा काँग्रेसला उभ्या करता आला नाहीत। ही काँग्रेसची परिस्थिती महाराष्ट्रामधली दयनीय स्थिती आहे। एक्झिट पोलवर काय दाखवलं गेलं त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण एवढ्यासाठी नाहीये की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही ठिकाणी निवडणुका विधानसभेच्या झाल्या, काय दाखवलं? सगळ्या ठिकाणी दाखवलं की भाजप गेली, भाजप गेली, भाजप गेली। निकाल काय आले? हे सगळ्यांचे एक्झिट पोल खोटे ठरले। आता अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊन रात्रीच्या काळोखात गांजा पिऊन जर कोणी सामन्याचा अग्रलेख लिहिला असेल तर त्यांना तो अग्रलेख लकलाभ लाभो, पण उद्या दुपारी 3 वाजता हे माफी मागणार आहेत का हात जोडून? हे मान्य करणार आहेत का 1 नंबरचे खोटारडे आहेत? हे मान्य करणार आहेत का 2.5 वर्षात फक्त आणि फक्त कोविडच्या काळात देखील गोरगरिबांना लुटायचं काम केलं, वसुलीचं काम केलं? हा खरा सवाल आहे। तर त्याच्यामुळे सामना किती खोटारडा आहे आणि सामना लिहिणारे किती वसुलीबाज आहेत ते उद्या दुपारी 3 वाजता पूर्ण महाराष्ट्राला कळेल। एक मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, एक कॅलेंडर आहे, मी ते ट्विट केलंय, महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं पाहावं। हे कॅलेंडर ज्यावेळेस छापलं गेलं त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं आचारसंहिता कधी आहे, निवडणुकीचा निकाल कधी आहे, पण दुर्मिळ योगायोग पहा, निकाल 4 जूनला आहे आणि कॅलेंडरमध्ये 4 जून ही तारीख हिंदू साम्राज्य दिन दिवस अशी आधीच छापली गेलेली आहे। बरं, तर त्याच्यामुळे हा योगायोग ज्याला आपण म्हणतो ना, मुहूर्त, नक्षत्र, तिथी, ग्रह याची सगळी जुळाजुळव किंवा हा पूर्ण विधिविधान किंवा या विधात्याचीच मर्जी आहे की पुन्हा एकदा
या भारताच्या उत्थानासाठी उद्धारासाठी मोदीजी पंतप्रधान व्हावेत, तर ते उद्या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. आणि सामना वर्तमान पत्रात ज्यांनी अग्रलेख लिहिला, महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे, उद्या दुपारी 3 वाजता तुम्हाला कळेल ते खोटारडे आहेत. नंतर त्यांना गांजा मिळत नाही, बंदी आहे, पण त्यांना खरंच भेट पाठवायला पाहिजे. बर, राम कदमजी खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत. संजय राऊत जो काही दावा करत होते एक्झिट पोल संदर्भात, त्यावरती राम कदम यांनी देखील एक पोस्ट केली आणि त्याचसोबत आज जे काही मुखपत्र आहे सामना, त्यामध्ये जो काही लेख आलाय त्यावरून सुद्धा राम कदम यांनी केलेली ही पोस्ट आणि न्यूज 18 लोकमतला दिलेली ही धड